विधान भवनाच्या पायऱ्यावरती आज विरोधक आक्रमक झाले। गळ्यामध्ये कापसाची माळ, त्यासोबतच हातामध्ये गाजर घेऊन हे सरकार शेतकऱ्यांना गाजर दाखवत आहे असा थेट त्यांनी आरोपच सरकारवर केलेला आहे। आपल्यासोबत कैलास गोरंट्याल आहेत, काँग्रेसचे धडाकेबाज आणि शेरोशायरी करणारे आमदार, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ज्या पद्धतीनं विरोधक आक्रमक होत आहेत, काय म्हणाल? हे बघा, मी काल पण प्रेसमध्ये बोललो होतो, कालचा जे बजेट होता त्यात कुठलाही शेतकऱ्यांच्या फायद्यात किंवा शेतकऱ्यांना मदत होईल अशी कोणती घोषणा काल केलेली नाही। कालचा बजेट फक्त विधानसभा आणि लोकसभा त्यांना काढायचं आहे, त्यासाठी त्यांनी केलेलं आहे। एक तर 51% मागच्या बजेटचा काम खर्च ते केलेलं नाही। आता ते कधी करणार? 10 तारखेनंतर आचारसंहिता लागणार, मग मागचे 51% आणि हे येणार या बजेटचे काम कुठं होणार? फक्त प्रसिद्धी आणि लोकांना वाटलं पाहिजे की हा सरकार काहीतरी आम्हाला मदत करते, फक्त त्यासाठी एक गाजर दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। अजित पवार तर दादांनी तर म्हटलं आहे त्या ठिकाणी, शेरोशायरीतून त्यांनी पण हे बजेट सादर केलं आहे। ते म्हणतात की आसमान में बिजली चमकती है तो आकाश का रंग बदल जाता है। हे बघा, त्याने तसं म्हटलं तर एक शेर आहे, सुबह का सूरज शाम को ढल जाएगा, सुबह का सूरज शाम को ढल जाएगा कि बुझे हुआ चिराग फिर से जल जाएगा, वक्त के दरिया में जरा तूफान को आने दो, कौन कितना पानी में पता चल जाएगा। कौन कितना पानी में जनता भी बताएगी, जनता बताएगी की कौन कितना पानी में। त्यांच्या शायरीला तर मी चांगलं उत्तर देऊ शकतो। आणि काल ते बोलत होते की आणि त्याने 2-4 मॅटरमध्ये बोललं। आम्ही म्हटलो की तुम्ही जेही करतात याची मेहरबानी ईडीकडे आहे। म्हणे नाही, आम्हाला वरती नाटक नाही सर, ईडी सरकार, ईडी मुलं हे सर काल बजेट पेश झालेलं आहे, त्यात दुसरा काही नाही, शेतकऱ्यांना काही दिलं नाही, सर्वसामान्य काही दिलेलं नाही। ते TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये अमित शाह सुद्धा म्हणाले आहेत, घराणेशाहीबद्दल त्यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे। ते म्हणतात की ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, म्हणून आम्ही राजकारण करतो। बघा, एकतर त्याने त्यांच्या स्वतःच मुला काय तो जयेश की जयंत काहीतरी नाव आहे, तो क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या देशाचा आणि भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डावर आला, तो उपाध्यक्ष की जनरल सेक्रेटरी। त्याने आयुष्यात कधी बॅट पकडलं का? हां, कधी बॉलिंग केलं? स्पिन काय असतात, फास्ट बॉलिंग काय असतात, स्टंपिंग काय असतात, रनआउट काय असतात, त्याला काय माहिती आहे का? त्याला शब्दवाली करून द्या तुम्ही प्रेसवाले। त्यानं जर लिहून दिलं तर मी समजू शकतो तर त्याने क्रिकेट आयुष्यात खेळलं नाही, त्याला क्रिकेटच माहीत नाही, तरी तो क्रिकेट असोसिएशनचा BCCवर जातो। म्हणजे हे तर सर्व म्हणजे एक तर हे घराणेशाही नाही का? आणि काँग्रेसच्या लोकांनी केलं, उद्धव ठाकरेने काही केलं, सोनिया गांधी तर घराणेशाही, यांचं घराणेशाही नाही का? अरे हम हा करे तो भी हो जाते बदनाम, वो कत्ल भी करे तो चर्चा नहीं होती। त्यांचा घराणेशाही नाही का? बघा ना, तुम्ही बघा, त्याने कधी क्रिकेट खेळला नाही, हा तो BCCIवर गेला। अरे ज्या स्पोर्ट्समध्ये लोक जातात त्याचा काहीतरी अनुभव झाला पाहिजे, याला काहीच अनुभव नाही। सगळ्यात जास्त घराणेशाही भाजपमध्ये असं म्हणायचं आहे, भाजपमध्ये। आणि आमच्या काँग्रेसचे जे मोठे मोठे घर आहेत ते स्वतः घेऊन ते घराणेशाही चालवले ना। आता अशोक चव्हाणला घेतलं, अजित पवारला घेतलं, एकनाथ भाऊला घेतलं, आणखीन काही लोकांना घेतात। ते काय घराणेशाही नाही, पक्ष फोडण्याचं काम नाही। तुमच्यामध्ये कॅलिबर नाही का? तुमच्या पार्टीमध्ये कॅलिबर नाही लोक, दुसऱ्याच्या पार्टी फोडून लोक आयात करतात, हे कुठलं आहे? बरं, मराठा आरक्षणासंदर्भातला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। तुम्ही सुद्धा जालन्याचे आमदार आहात, जालन्यातले जी वृत्तपत्र आहे त्यात आता जाहिरात द्यावी लागते। फडणवीस यांनी मराठा समाजासाठी काय काय केलं आहे, ही जाहिरात प्रसिद्ध होत आहे सगळीकडे, तुमची प्रतिक्रिया? हे बघा, आता फडणवीस साहेबबद्दल मी एवढंच सांगतो की चुकीचं प्रकार ते करतात, लोकांना त्रास देण्याचं काम करतात, OBC आणि मराठा समाजामध्ये भांडण लावण्याचं काम करतात। जर त्यांचा चांगला असेल तर मला त्यांना जाहिरात देण्याचं काही काम नसतं। आता पैसे देऊन जाहिरात करतात, म्हणजे तुम्ही समजून काय, मी जास्त बोलू शकत नाही ना। जर मी पेपरमध्ये जाहिरात देतो म्हणजे माझी प्रसिद्धीसाठी देतो, पैसा जर मी माझं चांगले काम आहे, माझे चांगले कर्म आहे तर पेपरवाला आपणे आप छापणार, पण ते जाहिरात देऊन करतात। पूर्वी असं राजकारण होतं का? म्हणजे तुम्ही बऱ्याच वर्षापासून राजकारणात आहे, या राजकारणावरती तुमच्याकडून एक शेरोशायरी तर झालीच पाहिजे। राजकारण आता गलिच्छ झालेलं आहे, एकदम गलिच्छ झालेलं आहे, याबद्दल नाही बोलणे तेच बरोबर आहे। कारण म्हणजे आता लोक ज्या आमची प्रतिमा म्हणजे खादी घालणारे आमच्यासारखे लोकांची ऐसी प्रतिमा आहे, त्याचवर काय बोलू? आता खादी घालणे पण गुन्हे झालेला आहे। कानों में खुश होके उसने फूल नहीं पहना, उसने बिछड़ कर भी कोई जेवर नहीं पहना, दुनिया करेगी मेरी किरदार पेशक, इस खौफ से मैंने कभी खद्दर नहीं पहना। क्या बात आहे, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपल्याच अंदाजात शेरोशायरीमध्ये उत्तर दिलेलं आहे कैलास गोरंट्याल यांनी सर्व सत्ताधाऱ्यांना, आणि महाराष्ट्रातलं राजकारण गलिच्छ झालं अशी टीका सुद्धा केली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.